नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपलं मराठी युट्यूब चॅनल म्युच्युअल फंड्स मराठीमध्ये. 2026 मधला हा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो. पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. तर आज आपण बघणार आहोत कशा प्रकारे का बरेचसे लोक म्युच्युअल फंड मधनं श्रीमंत होत नाहीत आणि म्युच्युअल फंड मधनं चांगले रिटर्न्स त्यांना मिळत नाहीत. ह्याच्या मागचं रिझन काय. सो त्याच्या मागे मी तुम्हाला एक कम्प्लीट तुमच्यासमोर पीपीटी शेअर करणार आहे. बट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो. बरेचशा लोकांना म्युच्युअल फंडमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात, पण त्या म्युच्युअल फंडमध्ये बरेचसे प्रकार असतात. पहिला प्रकार असतो तो म्हणजे म्युच्युअल फंडचे टाइप्स. पहिला प्रकार असतो म्युच्युअल फंडचे प्रकार, ज्यामध्ये स्मॉल कॅप येतात, मिड कॅप येतात, मल्टी कॅप, फ्लेक्झी कॅप, बरेचसे प्रकार आहेत. त्यापैकी त्यांना कोणताही प्रकार माहिती नसतो. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला विचारलात ना की बाबा तुझ्या पोर्टफोलिओमध्ये हा म्युच्युअल फंड काय आहे, ह्याचा टाइप्स काय, ह्याचा प्रकार काय, म्युच्युअल फंडचा टाईप काय, तर बऱ्याच लोकांना त्याचं उत्तरच माहिती नसतं की आपल्या अकाउंटमध्ये जो म्युच्युअल फंड आहे त्याचा प्रकार काय आहे, तो कोणत्या प्रकारामध्ये मोडतो, त्याच्यामध्ये किती पर्सेंट लार्ज कॅप कंपन्या आहेत, किती पर्सेंट मिड कॅप कंपन्या आहेत, काय आहे त्यांना काही माहिती नसतं. सेकंड थिंग, म्युच्युअल फंड खरेदी करताना लोक कोणतेही चार्जेस असेल किंवा कोणतेही बाकीच्या अल्फा असेल, बीटा असेल, ह्या कोणत्याही गोष्टी लक्षात घेत नाहीत. कोणत्याही गोष्टींकडे बघत नाही. सो त्यामुळे त्यांच्या मोठं नुकसान जे आहे ते होऊ शकतं. ओके, आता हे जे मी तुम्हाला म्हटलं आहे थोड्याशा टेक्निकल गोष्टी झाल्या. अल्फा काय असतो किंवा बीटा काय असतो किंवा काही रेशोज काय असतात, हे काय असतं हे मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर जुने व्हिडिओज पाहिलात तर मी तुम्हाला एकदम प्रत्येक टाईप ऑफ म्युच्युअल फंड बद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कोणते, बेस्ट मिड कॅप म्युच्युअल फंड कोणते, बेस्ट फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड कोणते, भरपूर व्हिडिओज मी बनवले. इथे बघा, बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स वगैरे. So ह्यात मी ना ते सर्व जे रेशोज आहेत, सर्व रिस्क पॅरामीटर्स आहेत, सर्व रिवॉर्ड पॅरामीटर्स आहेत, एकमेकांसोबत कम्पेअर केलं तर त्याच्यामधनं कोणते बेस्ट म्युच्युअल फंड्स असू शकतात तुमच्यासाठी, ते मी तुम्हाला त्या ठिकाणी तिथे सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते आधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघून घ्या. सो आता मी तुमच्यासमोर काही म्युच्युअल फंड्सच्या इम्पॉर्टंट गोष्टी, इम्पॉर्टंट प्रकार आपण त्याला म्हणू शकतो, ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि तुम्हाला हे सुद्धा सांगतो की बरेचसे लोक म्युच्युअल फंड मधनं का श्रीमंत होत नाहीत किंवा ते का श्रीमंत होऊ शकत नाही त्याबद्दल. ठीक आहे, सो आपण सुरुवात करूया. इथे मी तुमच्यासाठी पीपीटी बनवलेली आहे. जर तुम्ही सुद्धा त्या लोकांप्रमाणेच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर म्युच्युअल फंड तुम्हाला कधीही श्रीमंत करणार नाही. ठीक आहे, कारण की तुम्हाला ते करण्याआधी म्युच्युअल फंडचे प्रकार आणि म्युच्युअल फंडची जोखीम आणि परतावा ह्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये काय येते हे तुम्हाला माहीत असावं लागतं. हा व्हिडिओ थोडासा बेसिक होईल मला माहिती आहे, बट 2026च्या दृष्टीने व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिला टाईप ऑफ म्युच्युअल फंड आपण बघूया ते म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स. आता स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सच्या कडे बरेचसे इन्व्हेस्टर अट्रॅक्ट होतात. काय अट्रॅक्ट होतात माहिती आहे, कारण की स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सने गेल्या 10 वर्षामध्ये 20 ते 25% सीएजीआर रिटर्न्स दिलाय म्हणून. आता ही ऑब्विस गोष्ट आहे, जर एवढा मोठा पर्सेंटेज ऑफ सीएजीआर रिटर्न्स कोण देतोय ना, त्याच्याकडे इन्व्हेस्टर अट्रॅक्ट होणार. तुम्ही असाल किंवा मी असाल, अट्रॅक्ट होणार. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जे असतात त्यामध्ये 65% ऑफ कंपन्या ज्या आहेत ना त्या स्मॉल कॅप असतात. हा रूल आहे एमफीचा की 65% ऑफ कंपन्या स्मॉल कॅपच हव्या तुमच्याकडे. बाकी तुम्ही मग 35% कशातही डायव्हर्सिफाय करू शकतो. यामुळे काय होतं, समजा कधी मार्केटमध्ये काही अशी सिच्युएशन आली की मार्केट खूप जास्त पडलं, तर त्याचा सगळ्यात जास्त फटका जो आहे तो स्मॉल कॅप फंड्सना बसतो. स्मॉल कॅप फंड्स वेगाने कोसळू शकतात. पण जर तुमची इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये जोखीम जास्त आहे, पण जर तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त टाइमसाठी असेल त्यामध्ये परतावा सुद्धा जास्त आहे. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही हेवीली कधी इन्व्हेस्टमेंट करू शकता. इथे बघा, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आक्रमक गुंतवणूकदारांसाठी आहे. मग आक्रमक गुंतवणूकदार कोण असू शकतात? आपल्यासारखे जे यंग लोक आहेत. ओके, तुम्ही जर यंग असाल, तुम्ही तर 35च्या आधीचे असाल, तुम्ही जर अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल, तर तुमच्यासाठी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स एकदम बेस्ट आहेत. कारण की स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स तुम्हाला पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये खूप मोठे रिटर्न्स देऊ शकतात. मग ते मोठे रिटर्न्स आपल्याला भेटल्यानंतर आपण ते एन्जॉय सुद्धा केले पाहिजेत. आपण त्याच्याने आपली काही स्वप्न सुद्धा पूर्ण केली पाहिजे. यासाठी आपण यंग असणं गरजेचं आहे. तर आपण जर आता यंग असू तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये आपण चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मी असं नाही बोलत आहे तुमचं जर एज जास्त असेल तर तुम्ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचंच नाही, असं नाही. बट तुम्हाला एक सर्टन लिमिट ठेवावी लागेल की 5%, 10%. पण जर तुम्ही यंग आहात तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या पोर्टफोलिओच्या 25, 30, 35, 40% सुद्धा स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण की तुमच्याकडे टाइम खूप जास्त आहे. तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहात. तुमच्याकडे खूप जास्त इयर्स आहेत थांबण्यासाठी. आणि जेवढे जास्त इयर्स तुम्ही स्मॉल कॅप फंड्सना देणार, तेवढे ते तुम्हाला जास्त रिटर्न्स देण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नक्कीच आहे. सो एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुमचं एज लक्षात ठेवायचं. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला पैसे कधी हवे ते लक्षात ठेवायचं. तुम्हाला पैसे हवेत पुढच्या 5 वर्षात,
स्मॉल कॅप मध्ये टाकायचे नाही. तुम्हाला पैसे हवेत पुढच्या 6 वर्षात टाकायचे नाही. तुम्हाला 10 ते 15 20 वर्षाचा व्ह्यू असेल तरच तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला मोठी वेल्थ हे तयार करून देऊ शकता. सेकंड थिंग असतात मिड कॅप म्युच्युअल फंड्स. हे तुम्हाला ना ह्याच्यामध्ये मध्यम आकाराची जोखीम असते. ह्यातल्या ज्या कंपन्या असतात त्यांनी स्वतःला थोडंफार प्रूव्ह केलेलं असतं आणि ते मिड कॅप झालेले असतात आणि ह्याच्यामध्ये चांगली पोटेन्शियल असतं. म्हणजे ह्या म्युच्युअल फंडमध्ये 65% ऑफ कंपन्या मिड कॅप असतात. सो त्या मिड कॅप कंपन्यांमध्ये चांगलं पोटेन्शियल असतं पुढच्या लार्ज कॅप बनण्याचं. सो याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स भेटू शकतात. लार्ज कॅप इन्व्हेस्टमेंटपेक्षा लार्ज कॅप कंपनीपेक्षा चांगले रिटर्न्स भेटू शकतात. सो तुम्ही परत एकदा तुमच्या एजला कन्सिडर करायचं, तुमच्याकडे थोडा टाइम आहे का, त्यानंतरच तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. थर्ड थिंग ते म्हणजे 3 प्रकारचे म्युच्युअल फंड, लार्ज कॅप म्युच्युअल फंड. आता ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर तुम्ही 40 या एजमध्ये असाल ना, तर तुम्ही थोडंफार लार्ज कॅपकडे वळलं पाहिजे जास्त प्रमाणात. कारण की ह्या मोठ्या कंपन्या असतात, स्थिर कंपन्या असतात. हे म्युच्युअल फंड्स तुम्हाला एक डिसेंट रिटर्न्स देतात. डिसेंट म्हणजे काय, 12% ते 15% मध्ये रिटर्न्स देतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये 20 25 30% रिटर्न्स भेटत नाहीत. पण एक तुमचा पोर्टफोलिओ चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो अशा प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला भेटतात. तुमचं एज काहीही असो, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप फंड्स हे हवेतच. पण तुमचं एज जर जास्त असेल तर तुम्ही लार्ज कॅप फंडच्या वरती जाऊ शकता चांगल्या प्रकारे. ह्याच्यामध्ये रिस्क एकदम कमी असते, परतावा मीडियम असतो आणि तुम्ही जर सुरक्षित गुंतवणूकदार आहात तर तुमच्यासाठी लार्ज कॅप म्युच्युअल फंड चांगले आहे. तुम्ही जर रिस्की रिस्की इन्व्हेस्टर नाही आहात, एकदम यंग इन्व्हेस्टर नाही आहे, तर तुमच्यासाठी लार्ज कॅप एकदम बेस्ट आहे. त्यानंतर पुढचा तो म्हणजे सेक्टरल फंड्स. जे मी तुम्हाला मगाशी बोललो होतो ना व्हिडिओच्या सुरुवातीला, बऱ्याच लोकांना हेच माहिती नसतं की म्युच्युअल फंड कशात आहे. सो सेक्टरल फंड ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ह्यामध्ये सगळ्यात जास्त जोखीम असते. सेक्टरल फंड हे फक्त एका सेक्टरवरती फोकस करतात. मग सेक्टर कोणते असतात, जसं की इलेक्ट्रिक व्हेकल सेक्टर, IT सेक्टर, FMCG सेक्टर, या सेक्टर त्याचे फक्त फंड असतात. असं समजा एखाद्या सेक्टरने चांगलं केलं तर हा फंड तुम्हाला चांगले रिटर्न्स देईल. बट एखादा सेक्टर 4 5 वर्षाचं चांगलं नाही करत तर तुम्हाला फंड चांगले रिटर्न्स देणार नाही. सो माझं असं पर्सनल मत आहे की तुम्ही जेवढं सेक्टरल फंड पासून लांब राहाल तेवढं बेस्ट आहे. कारण की आपण म्युच्युअल फंड्समध्ये आलेले आहोत ट्रेडिंग करण्यासाठी नाही. ठीक आहे, आपण म्युच्युअल फंडमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी नाही आलो, आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आलो. सो इन्व्हेस्टमेंट अशी असावी जी थोडीशी सेफ आहे, सिक्युअर आहे, लॉंग टर्म मध्ये रिटर्न्स देणारी आहे. सेक्टोरल फंड नक्कीच लॉंग टर्म मध्ये रिटर्न्स देऊ शकतात, पण त्यामध्ये रिस्क सुद्धा जास्त आहे. समजा 10 वर्षांनी आपल्याला पैशाची गरज आहे, फॉर एक्झाम्पल 10 वर्षांनी आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून आपण सेक्टोरल फंड मध्ये पैसे टाकले आणि तुम्ही जेव्हा पैसे काढणार त्याच्या 1 महिन्या आधीच तो सेक्टर जर पडला आणि तुमची इन्व्हेस्टमेंट 10 वर्षाआधी जेवढी टाकलेली तेवढीच राहिली, तर तुम्ही काय करणार? मग तुम्हाला असं वाटेल की अरे मी 10 वर्षाआधी पैसे टाकले तेवढेच राहिले, यापेक्षा मी FD केली असती. सो सेक्टोरल फंडमध्ये ही रिस्क असते की कधीही काही होऊ शकतं, खूप जास्त रिस्की फंड्स आहेत. तर त्यामुळे मी म्हणतो की शक्यतो हे फंड तुम्ही टाळले पाहिजे. त्यानंतर फ्लेक्झी कॅप. तुम्ही जर एकदम दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, तुमचा व्ह्यू एकदम ऑप्टिमाइज असेल, म्हणजे तुम्हाला थोडीफार रिस्क पण हवी असेल आणि थोडंफार सेफ्टी पण हवी असेल, तर तुमच्यासाठी बेस्ट आहे फ्लेक्झी कॅप फंड्स. फ्लेक्झी कॅप फंड्समध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या असतात. तीनही मिक्स असतात आणि तुम्हाला याच्यामध्ये जोखीम एकदम संतुलित असते. क्लिअर आहे? आता मी जेवढे पण इथे फंड्स तुम्हाला डिस्कस करतोय ना, म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप, त्या सर्वांचे बेस्ट कोणते आहेत त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवले. ओके, तुम्ही आपल्या चॅनलला जावा, बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, बेस्ट मिड कॅप म्युच्युअल फंड व्हिडिओ बनवले ते एकदा बघून घ्या. त्यानंतर येतात लिक्विड फंड, डेफ्ट फंड. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. डेफ्ट फंड म्हणजे काय किंवा लिक्विड फंड्स म्हणजे काय, हे तुम्हाला ना एक फिक्स रिटर्न्स देतात. म्हणजे वर्षाला एक 6% 7%चे रिटर्न्स तुम्हाला देतात FD प्रमाणे. बट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे सेफ्टीचं काम करतात. तुम्हाला जर एकदम अर्जंटमध्ये पैसे हवे असतील, फॉर एक्झाम्पल मला 1 महिन्याने पैसे हवे आहेत, तर मी ते म्युच्युअल फंडमध्ये नाही टाकणार, मी ते लिक्विड फंडमध्ये टाकणार. का? कारण की 1 महिन्यामध्ये मला जर पैसे हवे आहेत ना, तर मी लिक्विड फंडमध्ये जर पैसे टाकले तर मला त्यावरती थोडाफार इंटरेस्ट सुद्धा भेटतो लिक्विड फंडमध्ये. 1 महिन्याचा इंटरेस्ट सुद्धा मला भेटतो आणि प्लस माझे पैसे पण सेफ राहतात. सो तुम्हाला जर एकदम सेफ्टी हवी आहे पैशांची तर तुम्ही लिक्विड फंडचा वापर करू शकता. आणि शेवटचे तर इंडेक्स फंड. इंडेक्स फंड हे तुलनेने कमी जोखीम असतात. मार्केट एवढा परतावा ते देतात, म्हणजे मार्केट जेवढा परतावा देईल तेवढं तुम्हाला इंडेक्स फंड हे परतावा देतात. हे निफ्टी 50 सारखे इंडेक्स फंड असतात, निफ्टी 50, सेन्सेक्स असेल किंवा IT इंडेक्स वगैरे परत सेक्टरल झाले. बट ओव्हरऑल इंडेक्स फंड जे असतात निफ्टी सारखे, त्यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही ते नवीन असाल, नवशिके असाल तर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. यामध्ये तुम्हाला चार्जेस जे आहेत ते चार्जेस सुद्धा जे आहेत ते थोडेसे कमी लागतात इंडेक्स फंडमध्ये. क्लिअर आहे? मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो, म्युच्युअल फंड हे शॉर्टकट नाहीये श्रीमंत होण्यासाठी. ही एक प्रोसेस आहे. तुम्ही जर पुढचे 5 ते 10 ते 15 वर्ष देऊ शकणार असाल तरच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, अदरवाईज करू नका. मिनिमम 5 वर्षाचा व्ह्यू नसेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका.
ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट जी ती आवश्यक असते आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बरीच लोक करत नाहीत, म्हणून ते म्युच्युअल फंडमधनं श्रीमंत होत नाहीत. बरीच लोक 1-2 वर्षांनी पैसे काढतात, मला घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, घर घेणं, गाडी घेणं, ह्या तुम्ही आधी डिसाईड केल्या पाहिजेत. आणि ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट तेव्हा नाही केली पाहिजे त्या पैशाने. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, 1-2 वर्षांनी तुम्हाला या गोष्टी आठवल्या, तर तुम्हाला त्या म्युच्युअल फंडचे रिटर्न सुद्धा ब्रेक करताय. प्लस तुम्ही लवकर पैसे काढले तर त्याचे चार्जेस सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. सो ओव्हरऑल तुमचं नुकसानच होतंय. सो यापेक्षा तुम्ही तुमचं प्लॅनिंग आधीच करा की तुम्हाला काय घ्यायचं आणि त्याप्रमाणे पैसे तुम्ही लिक्विड फंड्समध्ये किंवा एफडी मध्ये ठेवू शकता आणि जे पैसे तुम्हाला 5-10 वर्षात नको आहेत तेच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी किंवा इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. आपण रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आठवड्याला ॲटलिस्ट एखाद दुसरा तरी व्हिडिओ इथे पोस्ट करण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला म्युच्युअल फंडबद्दल ऑलरेडी 150 व्हिडिओज मी अपलोड केले चॅनलवरती मराठीतनं फ्रीमध्ये. ओके. चॅनलला नक्की जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.